नमस्कार शिक्षक मित्रांनो. मित्रांनो, UDAS प्लस स्टुडंट मॉड्यूलमध्ये इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड नसले तरी देखील नोंदणी करता येते. परंतु यामध्ये एक धोका आहे, की जर त्या विद्यार्थ्याचं नाव इतर दुसऱ्या कोणत्या शाळेत असेल, तर तो डुप्लिकेट होण्याची शक्यता असते. त्यामुळे अ, जर आपल्याला ही खात्री असेल, की तो इतर कुठल्याही शाळेत गेला नसेल, तर आपण व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आपण प्रोसिजर करून त्या विद्यार्थ्याचं नाव नोंदणी करू शकतो किंवा कधी-कधी आपल्याकडनं काय होतं, की आपण विद्यार्थ्याची आधार कार्ड बनण्याची वाट पाहत असतो आणि या दरम्यान UDAS प्लसमध्ये विद्यार्थी ॲड करण्याचा जो ऑप्शन आहे तो निघून जातो आणि त्यामुळे त्या विद्यार्थ्याला समाविष्ट करता येत नाही किंवा त्यानंतर आपल्याला तालुका किंवा जिल्हा लॉगिनवर प्रयत्न करून आपल्याला ते ॲडिशन करता येतं. परंतु ही गोष्ट टाळण्यासाठी जर आपण व्हिडिओमध्ये जशा स्टेप दिल्या जातील त्या पद्धतीनं आपण विद्यार्थ्याचं आधार नसले तरी सुद्धा नाव कसं नोंदवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तत्पूर्वी आपणा सर्वांना विनंती आहे, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा. आता आपण आपलं लॉग इन केलेलं आहे आणि अशा पद्धतीनं आपण डॅशबोर्डवर आहोत. डॅशबोर्डवर आल्यानंतर इथे हा जो इयत्ता पहिलीचा जो टॅब आहे त्याच्या या बाणाला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला इथे ॲड स्टुडंट नावाचा ऑप्शन दिसतो. ॲड स्टुडंटला आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी ॲड स्टुडंट न्यू स्टुडंटचं टॅब ओपन होईल आणि इथे त्याची जनरल प्रोफाईलची माहिती आपल्याला या ठिकाणी भेटते. इथे चेक अवेलेबिलिटी आधार नंबरची आहे, परंतु आपल्याकडे आधार नंबर नाही. त्यामुळे आपण काय करतोय, की इथे डायरेक्ट त्या विद्यार्थ्याचं नाव 4.1.1 मध्ये टाकायचं आहे. त्याचं जे काही जेंडर असेल, ते जेंडर आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर त्याची काही डेट ऑफ बर्थ असेल, ती जन्माच्या दाखल्यावरनं ती डेट ऑफ बर्थ अचूक पाहायची आहे आणि हे नाव देखील जन्माच्या दाखल्याप्रमाणेच आपल्याला जशी त्याची स्पेलिंग असेल, त्याचप्रमाणे आपल्याला हे नाव या ठिकाणी टाकायचं आहे. कारण आधार कार्ड बनवायला गेल्यानंतर त्याला त्याच स्पेलिंगनुसार त्याचं आधार कार्ड बनणार आहे. त्यामुळे ही येथील जे स्पेलिंग आहे, ते अचूक टाकायचं आहे. आईचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर आधार नंबरमध्ये आपल्याला इथे 12 वेळा 9 टाकायचा आहे आणि हा टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तो इथे एक ग्रीन टिक दिला जाईल. असं या पद्धतीनं जर तुम्ही 12 वेळा 9 टाकले, तर तुम्हाला ऑटोमॅटिक हा नंबर इथे टिक झालेला दिसेल आणि आधार स्टुडंट ॲज पर आधार कार्ड नेम तर ते ऑटोमॅटिक हाईड झालेलं दिसेल. त्यानंतर डेट ऑफ ॲडमिशन जी काही असेल ती सिलेक्ट करायची आहे. त्याचं ॲडमिशन ज्या दिवशी झालं असेल ती तारीख आपल्याला या ठिकाणी कॅलेंडरला क्लिक करायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्यानंतर इथे CWSN आहे की नाही याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर सेव्ह या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे कन्सेंट फॉर डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन इलेला ॲग्री करा. ॲग्री केल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा हे जी माहिती आहे ही कन्फर्म करण्यासाठी विद्यार्थ्याचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव आणि त्याची डेट ऑफ बर्थ पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं खात्रीनं करून घ्यायची आहे. कारण हे जर चुकलं तर आपल्याला इथे हे नाव बदलण्याची फक्त एकदाच संधी आहे. त्यानंतर आपण हे नाव बदलू शकत नाही. त्यामुळे हे नाव भरताना काळजीनं भरायचं आहे आणि याला कन्फर्म करायचं आहे. कन्फर्म केल्यानंतर त्या विद्यार्थ्याची एंट्री झालेली आपल्याला दिसेल. आता आपण जर जनरल प्रोफाइल भरण्यासाठी गेलो, तर आपल्याला काय करायला लागेल, समजा या विद्यार्थ्याचं आधार कार्ड आता मी थोडंसं बॅक येतोय आणि असं असं समजा, की काही दिवसानंतर आपल्याला त्या विद्यार्थ्याचं आधार कार्ड मिळालेलं आहे. मग आता मिळालेलं आधार कार्ड आहे. आता ज्या विद्यार्थ्याची आपण नोंद केली, त्या विद्यार्थ्याला आपण इथे शोधूया. समजा हा तो विद्यार्थी आहे, त्याला आपण इथे शोधलं. आता त्याचं जी-पी, ई-पी, एफ-पी हे रेड मार्किंगमध्ये आहे आणि सध्या फक्त जी-पी चालू आहे, ई-पी आणि एफ-पी बंद आहे. तर आपल्याला जनरल प्रोफाइल पूर्ण करण्यासाठी आपण काय करतोय, आता समजा त्या विद्यार्थ्याचं पुन्हा आधार कार्ड प्राप्त झालेलं आहे. तर अशा वेळी आपण काय करणार आहोत, त्याची आधारवरील इन्फॉर्मेशन परत भरण्यासाठी आपण इथे हा जो पॉपअप दिसतोय, डू यू वॉन्ट टू चेंज डेमोग्राफिक डिटेल याच्या शेजारील हा जो चौकोन आहे, याला क्लिक करणार आहोत आणि क्लिक केल्यानंतर आपण त्याची ही काही जी माहिती आहे, नाव सोडून इतर माहिती आपण एडिट करू शकतो आणि इथे हा जो आधार नंबर आहे जो आपण टाकलेला आहे, तो सुद्धा आपल्याला या छोट्या चेकबॉक्सला जर आपण क्लिक केलं, तर एक कन्सर्न डेमोग्राफिक ऑथेंटिकेशन याला ॲग्री करायचं आहे आणि इथे नवीन आलेला आधार नंबर आणि त्यानुसार त्याचं नाव आपल्याला या ठिकाणी टाकून ही माहिती परत एकदा सर्व भरून घ्यायची आहे आणि त्याला सेव्ह करायचं आहे. अशा पद्धतीनं आत्ता सध्या तरी आपण याप्रमाणे जर कृती केली, तर आपण नवीन विद्यार्थ्याची नोंदणी करू शकाल आणि नवीन आधार कार्ड त्याला प्राप्त झाल्यानंतर ते भरू शकता.
तर अशा पद्धतीनं आपण काम करायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.